श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। दिवाळीच्या सणात फटाक्यांमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या दुखापतींचा वाढता धोका लक्षात घेऊन देशातील अग्रगण्य नेत्ररोग रुग्णालय साखळी ASG आय हॉस्पिटलने एक समाजाभिमुख उपक्रम सुरू केलाय। या अंतर्गत 15 वर्षाखालील मुलांमध्ये फटाक्यांशी संबंधित डोळ्यांच्या दुखापतींसाठी विनामूल्य सल्ला आणि आवश्यक शस्त्रक्रिया केली जाणार आहे। ही सुविधा 15 ते 24 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ASG आय हॉस्पिटलच्या सर्व केंद्रांवर उपलब्ध राहणार असल्याचं हॉस्पिटलच्या वतीनं सांगण्यात आलंय। कोई भी रहता है उसको प्रोटेक्टिव ग्लासेस पहनने चाहिए। जिनको चश्मा है तो वेल एंड गुड, बहुत अच्छी बात है, लेकिन जिनके पास चश्मा नहीं है तो उनको जो इस टाइप के गॉगल्स रहते हैं, ग्लासेस रहते हैं, उसको जो है पहनना चाहिए, क्योंकि जो फटाके से उत्पन्न होते हैं, ये जो भी धूल कण और ये सब जो रहते हैं, ह्या प्रकारचे प्रोटेक्टिव्ह ग्लासेस असतात ज्यांना साइडने सुद्धा प्रोटेक्शन असतं। तर ASG आय हॉस्पिटलच्या वतीने यंदा एक सामाजिक जिम्मेदारी म्हणून एक आम्ही उपक्रम पूर्ण भारतातल्या सगळ्या केंद्रांवर राबवण्यात येणार आहे। त्याच्या अंतर्गत दिनांक 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2025 मध्ये डोळ्यांशी रिलेटेड ज्या काही दुर्घटना किंवा इजा असतील तर त्या 15 वर्षाच्या आतल्या सर्व मुलांना विनामूल्य कन्सल्टेशन, चाचण्यांची तपासणी आणि त्याच्यानंतर आवश्यक त्या शस्त्रक्रिया ह्या सगळ्या आपल्याला विनामूल्य अवेलेबल होणार आहे। तर एक आपल्याला जो डेटा दिसून येतो तो दाखवतो की 60% जवळपास ह्या डोळ्यांच्या दुर्घटना ज्या आहेत त्याच्यामध्ये 15 वर्षाच्या खालचे मुलं हे इन्व्हॉल्व असतात आणि त्याच्यामुळे एक सामाजिक जिम्मेदारीच्या नात्याने या ASG आय हॉस्पिटल तर्फे ही ऑफर किंवा हा उपक्रम आपण सुरू करत आहोत। त्याची प्रामुख्याने लक्षणं म्हणजे फटाक्याच्या धुरामध्ये किंवा कण जे डोळ्यात जातात त्याच्यामुळे डोळ्यांमध्ये इरिटेशन होणे, डोळ्यातनं पाणी येणे, डोळा न उघडणे, डोळ्यामध्ये मार लागला जर असेल जोरात तर त्याच्यामध्ये खूप जास्त दुखणे, न दिसणे आणि त्याच्यानंतर डोळा जेव्हा प्रकाशाकडे पाहतो त्याच्यानंतर डोळ्याला खूप जास्त त्रास होणे, हे सगळे त्याच्या मागचे लक्षणं असू शकतात। आपल्या याच्यात वेळ वाया न घालवता जवळच्या क्लीन वॉटरमध्ये तुम्ही 10 ते 15 मिनिटं तुमचे डोळे धुतले पाहिजेत, जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकर, आणि डोळ्यांना थोडंसं एक प्रोटेक्शनसाठी चष्मा वगैरे देऊन तुम्ही तातडीने जवळच्या आय हॉस्पिटलमध्ये येऊन उपचार, प्रोफेशनल लोकांचा सल्ला घेतला पाहिजे आणि उपचार त्या ठिकाणी घेतले पाहिजे। डोळ्यांना जेव्हा फटाक्याचा मार लागतो तेव्हा त्याच्यामध्ये केमिकल इंजुरी, थर्मल इंजुरी आणि मेकॅनिकल इंजुरी असे तिन्ही प्रकार त्या ठिकाणी होऊ शकतात। तर डोळ्याच्या समोरच्या भागापासून ते पाठीमागच्या पडद्यापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी रिॲक्शन दिसून येतात। छोट्याशा केमिकल इंजुरी पासून ते तुमचं बुबुळ फाटणे, डोळ्याच्या आतमध्ये रक्तस्राव होणे, डोळ्यामध्ये मार लागल्यामुळेचा मोतीबिंदू होणे, पडदा पाठीमागे निघून घेणे, पडद्याच्या समोर रक्तस्राव होणे यासारख्या गंभीर समस्या सुद्धा आपल्याला दिसून येतात। लोकांसाठी आव्हान आहे की यावेळेसच्या प्रकाशाच्या उत्सवामध्ये कोणाच्या आयुष्यामध्ये अंधार न येऊ, त्यासाठी जी काळजी घ्यायची आपल्याला आणि सुरक्षेची जी जिम्मेदारी सगळ्यांनी घ्यायची आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना आवाहन आहे की 15 वर्षाच्या खालचे जे मुलं असतील त्यांनी अंडर सुपरव्हिजनच फटाके उडवावे। त्याच्यानंतर असा एक प्रोटेक्टिव्ह गॉगल आहे ज्याच्यामध्ये बाजूने सुद्धा तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल। ही गोष्ट तुम्हाला सिंपल गोष्ट पण धुरापासून आणि फटाक्याच्या मारापासून तुम्हालाही प्रोटेक्ट करेल। तर हा प्रोटेक्टिव्ह गॉगल मोठ्यांनी सुद्धा आणि छोट्यांनी सुद्धा घालणं गरजेचं वाटतं। तिसरी गोष्ट म्हणजे ग्रीन फटाके जे हा एक जो उपक्रम आहे तर तो सुद्धा खूप चांगला आहे। त्याच्यामध्ये कमी डेसिबलचा साऊंड करणारे आणि कमी पोल्युशन करणारे फटाके अवेलेबल आहेत, ज्याचे डीलर आपल्या नाशिकमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत। त्याचा सर्वांनी लाभ घेणं गरजेचं आहे। आणि फटाके उडवताना 5 ते 6 मीटर थोडंसं दूर उभं राहणे, एक पाण्याची बादली, क्लीन पाण्याची बादली जवळ ठेवणे जेणेकरून डोळ्यामध्ये ती पटकन आपल्याला हे करता येईल किंवा भाजल्यानंतर सुद्धा टाकता येईल, ते आपल्याला जवळ ठेवणं आवश्यक आहे। दिवाळीच्या काळात लहान मुलांना फटाक्यांमुळे गंभीर डोळ्यांच्या दुखापतींचा धोका वाढतो। 2023च्या राष्ट्रीय आकडेवारीनुसार देशभरात फटाक्यांशी संबंधित सुमारे 2000 प्रकरणं नोंदवली गेली होती। त्यापैकी 60% प्रकरणं 15 वर्षाखालील मुलांमध्ये आढळली तर 10% रुग्णांना कायमस्वरूपी दृष्टीहानी झाली आहे। तज्ज्ञांच्या माहितीनुसार या दुखापतींपैकी सुमारे 20% आघात फटाक्यांमुळे होतात। त्यातही 30% प्रकरणं लहान मुलांमध्ये आणि 85% रुग्ण पुरुष असतात। या उपक्रमाअंतर्गत रुग्णांना केवळ फार्मसी, अॅनेस्थेशिया आणि ऑप्टिकल सेवांचा खर्च वहन करावा लागणार आहे। उर्वरित सर्व सेवा पूर्णपणे विनामूल्य दिल्या जाणार आहेत। हा उपक्रम ASG आय हॉस्पिटलच्या सुरक्षित दिवाळी निरोगी डोळे या अभियानाचा एक भाग असून सामुदायिक कल्याण आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा यावर भर देतो। हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी डोळ्यांच्या दुखापतीपासून बचावासाठी
काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. फटाके लावताना किंवा जवळ असताना सुरक्षा चष्मा किंवा गॉगल्स वापरा. 5 ते 6 मीटरचं अंतर ठेवा आणि ज्वलनशील वस्तूपासून दूर राहा. मुलांना मोठ्यांच्या देखरेखीशिवाय फटाके हाताळू देऊ नका. घरगुती किंवा बेकायदेशीर फटाके वापरणे टाळा. फटाके लावल्यानंतर हात स्वच्छ धुवा. जर फटाका न फुटल्यास त्याच्याकडे परत जाऊ नका. त्याला पाण्याच्या बादलीत बुडवून निष्क्रिय करा. आणि सर्वात महत्त्वाचं, डोळ्याला दुखापत झाल्यास चोळू नका, दाब देऊ नका, मलम लावू नका. त्वरित नेत्रतज्ञांचा सल्ला घ्या. तात्काळ मदतीसाठी नागरिकांनी ASGI हॉस्पिटलच्या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1800 1211 804 वर संपर्क साधावा. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.